नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश भारती, कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र लातूरच्या वतीने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। दररोजच्या दैनंदिन वर्तमानपत्राचं विश्लेषण पाहतो विद्यार्थी मित्रांनो, त्या विश्लेषणाकडे आपण जाऊया। विश्लेषणाकडे जाण्यापूर्वी आपल्या सर्व ग्रामीण भागातील व शहरी भागातील जे विद्यार्थी मित्र आहेत, ज्यांना पुढील 2021-22 मधील कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश घ्यायचे आहेत, त्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी 26 जुलैपासून आपण सर्व राज्यसेवा, PSI, STI, ASO व सरळ सेवा भरतीचे पोलीस भरती, लिपिक, टंकलेखक हे सर्व पदांच्या बॅचेस या सुरू केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। आपण आता पुढील आपल्या लेखाकडे जाऊया। त्यामधला पहिला आजचा जो लेख आलेला आहे तो असा आहे की भारत पेट्रोलियम याच्यामध्ये निर्गुंतवणूक होणार आहे। मग आता आपण पाहतो की निर्गुंतवणूक हा जो विभाग आहे तो आपल्या वित्त मंत्रालयाकडे येतो। वित्त मंत्रालयाकडे एकूण 5 विभाग आहेत, त्यातला एक विभाग म्हणजे निर्गुंतवणूक विभाग असतो। दरवर्षी आगामी म्हणजे चालू आर्थिक वर्षामध्ये एकूण निर्गुंतवणूक किती असावी, किती व्हायला पाहिजे या संदर्भातलं टार्गेट हे निश्चित केलं जातं। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या निर्गुंतवणूक विभागाला अर्थ विभागाच्या माध्यमातून जो निर्गुंतवणूक विभाग चालतो त्याला 2016 पासून आपण दीपम या नावाने ओळखतो। दीपम म्हणजे काय आहे तर भारतीय वित्त विभागाच्या अंतर्गत जो निर्गुंतवणूक विभाग आहे त्याला आपण दीपम म्हणतो। या अंतर्गत यावर्षी या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जर बघितलं तर आपण जे काही 1.35 लाख कोटीचं निर्गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे, त्यामध्ये आजचा जो का भाग आहे तो भाग काय करणार आहे, महत्वाचा रोल निभावणार आहे। तो म्हणजे कोणता, भारतीय पेट्रोलियम विभाग। याच्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एक तरतूद झालेली आहे, ती कोणती, जी आतापर्यंत नव्हती। निर्गुंतवणूक ही पूर्वी केली जायची ती म्हणजे 49%, परंतु भारतीय पेट्रोलियम विभाग या अंतर्गत जर आपण पाहिलं तर जवळजवळ 49%वरून ती 100%पर्यंत परकीय गुंतवणूक करण्यास काय करण्यात आलेली आहे, परवानगी देण्यात आलेली आहे। म्हणजेच आता भारतीय पेट्रोलियम डिपार्टमेंट मध्ये परकीय गुंतवणूक ही किती टक्के होऊ शकते तर 100%पर्यंत होऊ शकते। म्हणजे याचे समभाग हे काय होणार आहेत, आता खाजगीकरणासाठी, विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत। आणि या निर्गुंतवणूक प्रक्रियेमधून भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशन या अंतर्गत खाजगीकरणाचा केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि या प्रक्रियेमध्ये 100% थेट परकीय गुंतवणूक करण्यासंदर्भात आत्ताच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बैठकीत ही मंजुरी देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजेच थेट परकीय गुंतवणूक 100% कशामध्ये होऊ शकते तर भारत पेट्रोलियम मध्ये होऊ शकते। आपण पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो की अरविंद मायाराम यांनी व्याख्या केलेली होती, किंवा अरविंद मायाराम यांच्या समितीने सांगितलेलं होतं की एखादा व्यक्ती किंवा एखादी संस्था 10%पेक्षा अधिक जर गुंतवणूक करत असेल तर ती FDI म्हणून गुंतवणूक काय केली जाते, पाहिली जाते। त्याचाच दृष्टिकोनातून हा विभाग जर पाहिला तर पेट्रोलियम वरती म्हणजे जवळजवळ भारतातल्या 90% भाग जर पाहिला तर हिंदुस्तान पेट्रोलियम म्हणजे HP म्हणतो आपण त्याला, HP, त्यानंतर आपण पाहतो भारतीय पेट्रोलियम ज्याला आपण म्हणतो भारत पेट्रोलियम, त्यानंतर आपण पाहतो इंडियन ऑइल कॉर्पोरेशन हा जो भाग पाहतो आपण तर म्हणजे इंडियन ऑइल हे जे आहेत पेट्रोल पंप ते म्हणजे ह्या तिघांनी म्हणजे भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंप यांनी काय केलेलं आहे, जवळजवळ भारतातल्या 90% तेल साठा जो आहे किंवा क्रूड ऑइल जे आहे त्या संदर्भातल्या प्रक्रियेवरती हे काय करतात, मोठा त्यांचा भाग प्रस्थापित आहे। म्हणून यांच्या निर्गुंतवणुकीमधला पहिला भाग जर बघितला तर तो भारतीय पेट्रोलियमचा ठरवण्यात आलेला आहे। आणि या भारतीय पेट्रोलियम अंतर्गत जवळजवळ 49%वरून थेट 100%पर्यंत काय करण्यात आलेली आहे, परवानगी देण्यात आली की थेट परकीय गुंतवणूक जवळजवळ 100% कशामध्ये येऊ शकते तर भारतीय पेट्रोलियम या विभागामध्ये येऊ शकते। म्हणजेच आपण पाहतो की यावर्षीचं जे टार्गेट ठेवलेलं आहे त्या टार्गेटनुसार 1.75 लाख कोटीचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे। ते कोणतं तर 21-22 मध्ये अर्थसंकल्पामध्ये निर्गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। हे जर 100% गुंतवणूक झाली तर या प्रक्रियेमधून लिलावातून खाजगीकरणाचं उद्दिष्ट ठरवल्यानुसार समभाग जर विक्री झाली तर जवळजवळ 52,000 कोटी इतके भारत पेट्रोलियम अंतर्गत निर्गुंतवणुकीच्या उद्दिष्टामध्ये आपल्याला काय होतील, प्राप्त होतील। म्हणजे दीपम मधून आपल्याला जे काही टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे यावर्षी त्यामध्ये याच्यासाठी नक्की वाटा होणार आहे। म्हणजे 52.98% भाग भांडवल विकून जे काही पैसे मिळणार आहेत ते टार्गेट ठरवण्यात आलेलं आहे। आता यानंतर जर आपण पाहिलं तर जॉन वुडकॉक कोण आहेत
तर जॉन वुडकॉक यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. आपण पाहतो की वयाच्या 93व्या वर्षी नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे. म्हणजेच नुकतंच म्हणजे 20 तारखेच्या 20 आणि 21 जुलैच्या आसपास म्हणजे 20-21 जुलैला त्यांचं निधन झालेलं आहे. आपण पाहतो की जॉन वुडकॉक हे जे आहेत तर ते भारतीय म्हणजे पूर्ण जगभरातील क्रिकेट पत्रकारांचे भीष्म पितामह म्हणून ओळखले जातात. मग यांना क्रिकेटच्या विश्वामधलं पत्रकारितेमधलं म्हणजे क्रिकेट पत्रकारांचे भीष्म पितामह असं का म्हणलं जातं? कारण यांनी जवळजवळ सर्वाधिक क्रिकेटचं वार्तांकन पण केलेलं आहे. आणि आपण पाहतो की त्यांच्या बाबतीत जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला 1954 ते 1987 इतक्या प्रदीर्घ कालावधीपर्यंत द टाइम्स या वर्तमानपत्रासाठी त्यांनी काय केलेलं आहे? क्रिकेटचं सामन्यांचं वृत्तांकन केलेलं आहे. आणि ते इतकं सुंदर राहायचं की जवळजवळ इतर सर्व लोकांनी जर निरीक्षण जरी केलेलं असेल त्यातलं सर्वोत्तम निरीक्षण म्हणून यांच्या न्यूजला पाहिलं जायचं आणि त्यातनं ते पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. तसेच आपण पाहतो की 1954 मध्ये द टाइम्स क्रिकेट मासिकांमध्ये वार्तांकन त्यांनी केलेलं होतं. आणि आपण जेव्हा यांचा पूर्ण उल्लेख करतो त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं की म्हणजे क्रिकेटच्या इतिहासामधले जेवढे काही वार्तांकन असतील किंवा पत्रकारितेमध्ये लिखाण असेल यामधलं सर्वोत्तम लिखाण म्हणून यांचं जेव्हा ओळखलं जायचं त्यावेळेला जॉन वुडकॉक यांच्यासाठी 1990च्या आसपास विस्डन यांनी पण मानद संपादक ही पण पदवी त्यांना दिली होती. आणि मानद संपादक म्हणून पण विस्डन या मासिकाचं हे काही कालावधीपर्यंत कार्य केलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून यांना क्रिकेटमधलं जे काही वार्तांकन केलं होतं त्या बदल्यात त्यांना क्रिकेट पत्रकारितेचा भीष्म पितामह तसेच क्रिकेट विश्वकोश असंही त्यांना म्हटलं जायचं. आणि निवृत्तीनंतर ही त्यांनी बऱ्याच वेळेला या प्रकारचं वार्तांकन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि यांचं वयाच्या 93व्या वर्षी काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. व्यक्तिविशेष या गोष्टींमध्ये या बाबतीत आपल्याला नियमित प्रश्न येतात आणि आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच आपण म्हणू शकता की परीक्षेमध्ये प्रश्न कसा पडेल? क्रिकेटच्या वार्तांकनाचे भीष्म पितामह असं पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला उल्लेखित केलं जायचं? तर त्यावेळेला आपल्याला जॉन वुडकॉक हे आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. व्यक्तिविशेषच्या निधन वार्तामध्ये हे वार्तांकन आलेलं आहे. तसेच आपण पाहू शकता किंवा आता सध्या सातत्याने पाहत आहात की लोकसभेमध्ये व राज्यसभेचं जे अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये नियमित नवीन अपडेट येत आहेत. तर आपण पाहू शकता केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांनी म्हणजेच रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी लोकसभेमध्ये सांगितलेलं आहे की 2020-21 या कालावधीमध्ये जवळजवळ रस्ते वाहतूक महामार्ग या डिपार्टमेंटकडनं भारतभर महामार्गाची जी लांबी आहे ती 13,327 इतकी पूर्ण करण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक दिवशी सरासरी 37 किलोमीटरचे रस्ते हे कोरोना कालावधीमध्ये पण काय करण्यात आलेले आहेत? पूर्ण करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला जर प्रश्न असा विचारला गेला की केंद्रीय कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या डिपार्टमेंट अंतर्गत रस्ते व वाहतूक महामार्ग यांनी प्रतिदिन किती किलोमीटरचे महामार्ग रस्ते बनवलेले आहेत? तर सरासरी 37 किलोमीटरचे रस्ते बनवण्यात आलेले आहेत. अशी माहिती आपल्याला लोकसभेमध्ये मांडताना केंद्रीय कॅबिनेट मंत्री सन्माननीय नितीन गडकरी साहेब यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर ज्यावेळेला आपण पाहतो की जगभरातले 25 तज्ञ व्यक्ती निवडण्यात आले. कर समिती जी आहे युनोची, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनोमधील कर समितीमध्ये भारतातले एकमेव व्यक्ती निवडण्यात आलेले आहेत. ते म्हणजे जे आपलं वित्त मंत्रालय आहे त्या वित्त मंत्रालयाचे सचिव आपण पाहतो रश्मी रंजन दास यांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कर समितीमध्ये जे जगभरातून निवडण्यात आलेले 25 तज्ञ आहेत त्या 25 तज्ञांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. ते भारतीय व्यक्ती आहेत. एकमेव जे वित्त मंत्रालयामध्ये सचिव म्हणून कार्यरत होते रश्मी रंजन दास यांची निवड करण्यात आलेली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कर समितीमध्ये एकमेव व्यक्ती असणार आहेत आणि ते कार्य करतील 2021 ते 2025 या कालावधीमध्ये कार्य करतील. कुठे? संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये युनोमध्ये. युनोचे सदस्य किती आहेत? 193 आहेत. आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. आता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हे टाका की युनोचं मुख्यालय कोठे आहे? संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय हे कोठे आहे हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे विद्यार्थी मित्रांनो. आपण आता पुढचा भाग पाहूया. पुढच्या भागाकडे जाताना आपण पाहतो जे मी तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न विचारला होता की ज्या ठिकाणी म्हणजे आता जपानमध्ये
टोकियो या ठिकाणी जो ऑलिम्पिक होत आहे तो कितवा ऑलिम्पिक होत आहे, तर तो जपानमधला जो ऑलिम्पिक होत आहे तर जपानमध्ये चौथा होत आहे. तर एकूण 25व्या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत, म्हणजे एकूण 25व्या ऑलिम्पिक स्पर्धा जपानमध्ये चौथ्या वेळी होत आहेत. आणि आपण जर पाहिलं तर काल त्याचं उद्घाटन झालेलं आहे. कालच्या उद्घाटनामध्ये जे काही सर्वात मोठी टीम म्हणजे जे ध्वज घेऊन समोर जाऊन उद्घाटन समारंभ होता त्या उद्घाटनाच्या वेळीची काही परिस्थिती आहे किंवा त्यामधल्या काही अपडेट आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्या गोष्टी आपण या ठिकाणी मिळवत आहोत. यामध्ये जर बघितलं तर भारताकडनं एकूण सगळे मिळून स्टाफ जी गेलेले आहेत ते 228 गेलेले आहेत, म्हणजे 228 जणांचं एकूण टीम गेलेले आहेत. त्यामध्ये खेळाडू जर बघितले तर ते 127 खेळाडू आहेत. एकूण 127 खेळाडू हे भारताकडनं समाविष्ट झालेले आहेत. सर्वाधिक हरियाणामधले खेळाडू आहेत. तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये हे टाकायचे की महाराष्ट्रातील एकूण किती खेळाडू हे ऑलिम्पिकमध्ये आज दाखल झालेले आहेत, म्हणजे महाराष्ट्रातील एकूण किती खेळाडू ऑलिम्पिकमध्ये गेलेले आहेत हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे विद्यार्थी मित्रांनो. आता 228 लोकांपैकी 127 लोक काय गेलेले आहेत, खेळाडू म्हणून गेलेले आहेत. मग आता आपण पाहतो उद्घाटनाच्या वेळेला ध्वज घेण्याचा मान कुणाला आहे, तर यावर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धेचं मुख्य उद्दिष्टच हे आहे की समानता असावी पुरुष आणि स्त्रियांमध्ये, म्हणून समानतेचा धागा धरून आपण पाहतो की यावर्षी उद्घाटनाच्या वेळेला उद्घाटनामध्ये आपण पाहतो की आपल्या वतीने म्हणजे आपल्याकडनं भारताच्या वतीने आपण पाहतो की मेरी कोम आणि भारतीय हॉकीपट्टू ज्याचा कर्णधार आहे मनप्रीत सिंग आणि बॉक्सर मेरी कोम ह्या दोघ जण म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री समानता हे दर्शवायचे आहे. आणि यावर्षी जर बघितलं तर 51% पुरुष खेळाडू सहभागी झालेले आहेत, 49% स्त्रियाही सहभागी झालेल्या आहेत. आणि ध्वजारोहण किंवा ध्वजाचा समारंभ करत असताना एक पुरुष आणि एक स्त्री हे काय केले आहेत, उद्घाटनाच्या वेळेला ध्वज घेऊन जाणार आहेत. तर भारताकडनं मेरी कोम आणि मनप्रीत सिंग हे दोघ जण उद्घाटनाच्या वेळेला ध्वज धरून पुढे असणार आहेत, म्हणजे ध्वजधारक म्हणून कोण असतील, दोघ जण उद्घाटनाच्या वेळेला असतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर पाहिलं तर ह्या स्पर्धा ह्या जपानमधील टोकियोमध्ये होत आहेत. जपानमध्ये चौथ्यांदा ह्या स्पर्धा होत आहेत. आणि आपण पाहू शकता की 23 जुलै ते 9 ऑगस्ट या दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. सर्वात मोठी टीम कोणत्या देशाची या ठिकाणी दाखल झालेली आहे, तर ती सर्वात मोठी पथक म्हणजे अमेरिकेचा आलेला आहे आणि अमेरिकेचा असणार आहे. त्यामध्ये जवळजवळ 600 पेक्षा अधिक खेळाडू असणार आहेत. आपण पाहू शकता की यामध्ये एकूण ॲथलेटिक जे असणार आहेत, एकूण खेळाडू जे असणार आहेत ते जवळजवळ 11,638 इतके सहभागी खेळाडू असणार आहेत. 11,638 एकूण क्रीडा प्रकार जे असणार आहेत तर ते 33 असणार आहेत. बऱ्याच एक्झामला असे प्रश्न विचारले गेलेले आहेत की यावर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकूण किती क्रीडा प्रकार खेळले गेले, तर ते 33 खेळले गेलेले आहेत. आता त्यानंतर एकूण स्पर्धाचे स्थळ म्हणजे किती जागी ते स्पर्धा होणार आहेत, तर त्या जवळजवळ 43 ठिकाणी या स्पर्धा पार पडणार आहेत. खेळ असणार आहेत 33 आणि ग्राउंड असणार आहेत ते जवळजवळ 43. त्यानंतर आपण पाहिलं की जवळजवळ पुरुष 51% आणि महिला ह्या 49% असणार आहेत. 15.4 अब्ज डॉलर इतका खर्च हा याच्यावरती होणार आहे. आणि आपण पाहतो की आपल्याकडनं जे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ दीपिका कुमारी, त्यानंतर आपण बघतो अतानु दास, प्रवीण जाधव, अरुणदीप राय असे विविध खेळाडू काय झालेले आहेत त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. म्हणजे 123 सहभागी खेळाडू झालेले आहेत. 127 खेळाडू हे सहभागी झालेले आहेत. हरियाणाचे सर्वाधिक आहेत आणि महाराष्ट्राचे किती आहेत हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे, ते कळवायचे आहेत. तर आपण पाहतो की ही जी स्पर्धा आहे ही मोठी स्पर्धा दरवर्षीची ऑलिम्पिक स्पर्धा असते. एकूण 25वी आहे. जपानमध्ये 4थ्या क्रमांकाची आहे. आणि आपण पाहिलं की एकूण भारताकडून 228 लोक आहेत सहभागी. त्यामधले खेळाडू आहेत 123 आणि जे काही उद्घाटन आहे त्या उद्घाटनामध्ये मेरी कोम आणि मनप्रीत सिंग हे दोघं जण असणार आहेत. मनप्रीत सिंग हे ध्वजधारक हे असणार आहेत. अशा विविध गोष्टींची आपण इथं माहिती घेतली विद्यार्थी मित्रांनो. नियमित दररोजचे दैनंदिन वर्तमानपत्र आपण नियमित तुमच्याकडे पाठवत आहोत. ज्या न्यूज ज्या दिवशी महत्त्वाच्या असतील त्या आपण घेतलेल्या आहेत, महत्त्वाच्या नसतील तर 2 दिवसाचे वर्तमानपत्र एकत्र करून आपण घेतलेले आहेत. नियमित पेपर वाचत चला, लक्षात ठेवत चला, नोट्स बनवा आणि आगामी परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षेच्या धर्तीवरती अभ्यासामध्ये राहा. कारण अभ्यासाचा ध्यास घेणं, फक्त डोक्यात ठेवणं आणि प्रॅक्टिकली अभ्यासामध्ये नसणं हे थोडंसं अडचणीचं ठरतं. जे मुलं नेहमी मेहनत घेतात, प्रयत्न करतात त्यांनाच यश मिळतं.
फक्त MPSCच्या नावाखाली कृपया राहू नका. जे काही तुम्ही मेहनत घेणार आहात ते मनापासून करा, जीव लावून करा. कारण जोपर्यंत माणूस जीव लावून आणि मनातून करत नाही तोपर्यंत ईश्वर किंवा देवही आपल्या प्रयत्नासाठी कधी आपल्या पाठीशी 100% नसतो. त्यामुळे नेहमी 100% प्रयत्न करा, प्रामाणिक राहा, नितळ आणि प्रेमळ राहा. नेहमी आपल्या मदतीला लोक येत असतात, आपण पुढे जात असतो आणि अभ्यास करून आपण नियमित पुढे गेलो पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.